नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आलेलो आहोत नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये। आज तारीख आहे 25 ऑक्टोबर 2025। पाहूया नारायणगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारभाव मिळतोय। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। चला तर पाहूया नारायणगाव टोमॅटो बाजारभाव। नमस्कार दादा। नमस्कार। कुठून आले आपण? वडगाव रसाई। कोणती व्हरायटी आणली होती आज? मेघदूत। मेघदूत किती कॅरेट आणले होते? 95। किती शेतात लागवड आहे? अब 1 बिघावर। खर्च किती येतो? एका बिघाला येतो 80-90 हजार रुपये खर्च। परवडतं का? नाही, ह्या बाजारात नाही परवडत। आज काय बाजार भेटला? आज 100 रुपये कॅरेट गेलो। 100 रुपये कॅरेट? बळच। किती तोडा आहे? हा पाचवा तोडा आहे। अजून किती तोडे होते? 7-8 तोडे होते। कोणती व्हरायटी आणली होती? मेघदूत। नवीन कुठली व्हरायटी? दुसरी नवीन जी नाही लागण नाही केलेली, फक्त मेघदूतच आहे? हा। पावसामुळे काही फटका पडतो? हा, पावसामुळे करपे आलेला आहे। पावसामुळे नुकसान आहेच। माला साईज बनत नाही पावसामुळे। शेतकरी बांधवांनी काय करायचं विचार? काय नाही, आता शेतकरी बांधवांचं काय, सगळ्या चुकी आता कोणाच्या दाखवा। शेतकरी चुका नाही, काय नाही। निसर्गापुढे कोणाचं काही चालणार नाही। पाऊसच भरपूर आहे। पाऊस भरपूर आहे। काल झाला 100 रुपयांनी हा। दादा, आपण कोणती व्हरायटी आणली होती? मी काय हीच मेघदूतच आपली। किती कॅरेट आणले होते? आमचे होते 55। काय बाजार भेटला? 100। परवडतं का? काय परवडणार? 50 रुपये भाडे। बळद दिला ती पण 100 रुपयांनी। 60 आणि 50 आणि 60 रुपयांनी मागायचे। ज्यूसवाले मागायचे 50 रुपयांनी। बळद दिला 100 रुपयांनी। किती तोडा आहे? तोडा आमचा आहे तिसरा। अजून किती तोडे होते? अजून होतं ना, एक 8-7-8 होतं ना। भांडवल सुटंग का नाही? होते का ना, ते पण अजून शंका आहे। शंका आहे? मार्केटवर डिपेंड आहे ना। मार्केट जर वाढलं तर भांडवल एका गाडीत 1-2 गाड्यामध्ये कव्हर होईल। जर मार्केट नाही वाढलं तर मग नाही ना होणार। मार्केट वाढणं शक्यता आहे। कमीत कमी आमची अपेक्षा 300-400 रुपये तरी जावा। 300-400 तेव्हा कुठं शेतकरी बांधवांना परवडतं? भांडवल निघेल। कारण मजुराला बाईला 300-350 रुपये हाजरी आहे। 5-6 बाया लागतात। स्वतःचा आदत तो वेगळाच आहे। स्वतःच्या घरचे 3-4 माणसं आत बाईला आहेत। एका कॅरेटला किती खर्च येतो इकडं? कॅरेटला इकडे सरासरी 50 रुपये भाडं आणि बाकीचा खर्च धरले धरला तरी 90-100 रुपये खर्च आहे। 90 रुपये। 90 रुपये। सरासरी किती बाजारभाव भेटला पाहिजे? सरासरी 300 रुपये तरी भेटला पाहिजे, तेव्हा खर्च कव्हर होईल। आणि जर शिल्लक राहायची अपेक्षा असेल तर 500 रुपये बाजार पाहिजे। त्यावेळेस काहीतरी प्लॉटचा बघ खर्च कव्हर सगळं तर फवारणी एक फवारणी करायची म्हणजे तरी 2000 रुपये लागतात। त्याला आठवड्यात 2-3 फवारण्या घ्यायला लागतात। म्हणजे आठवड्यात 5-6 हजार रुपये ते खर्च आहे। आणि 350 रुपये बाईला खर्च झाला तरी 5 बायांचं झाले 1500 रुपये। मेळ नाही बसत, पण आता केलं ती उपटून नाही टाकता येत। काहीतरी कष्ट तर शेवटी केलेले करावंच लागते। नवीन कुठली लागवड आता नाही का? नाही, नवीन आता 15 एप्रिलला करायचं चाललं एक एकरभर। कोणती? ती करावं म्हणलं, शाहू नाही, विरांग करावं म्हणलं। अजून कन्फर्म नाही, पण बघू घरच्यांच्या विचारावं। धन्यवाद। नमस्कार। कुठून आले आपण? साकूर मांडवा। साखर मांडवा। कोणते टोमॅटो आणले? साऊन आरेमान होतं। साऊ आणि आर्यमान। किती शेतात लागवड आहे? हा 1-1.5 एकर आहे। 1-1.5 एकर? हा, हे चालू आहे। एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च येतो लाख रुपये, 1,10,000च्या आसपास। परवडतं का? काय परवडा आता या पावसाने? काय नाही परवडायला। पावसामुळे काय प्रॉब्लेम आला? सगळेच काळा टिपका, त्याच्यानंतर सेटिंग नाही झाली, सगळेच प्रॉब्लेम। किती तोडा होता? आता हे 3रा-4था तोडा आहे। साऊचा पहिला आहे। साऊचा पाहिजे। काय बाजारात भेटला? साऊ दिले 350 रुपये आणि दुसरं दिले 170 रुपयांनी। दुसरी कुठली लागवड? दुसरी आता विरांग लावले। विरांग किती लावले? 8,000 काढी लावली। आता मार्केट कमिटीला काही सूचना? काय सूचना नाही आता, काय सगळं बरोबर आहे। बाजारावर काय वाढतील का? काय वाटते तुम्हाला? काय गॅरंटी नाही वाढायची आता। काय गॅरंटी नाही वाढण्याची। असे राहते। धन्यवाद दादा। नमस्कार। काय आपलं काय नाव? कुबेर टोमॅटो सापडा। आज 25 ऑक्टोबर 2025 नारायणगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारभाव मिळाला? नारायणगावला बाजारभाव आज काय एवढे दिवस जरा थोडे माल तुंबलेले होते। काय माल आहेत ना, कलर आले, चांगले माल आहेत ना। हे साऊ 350, 350 मॉलचे माल 400 पण गेले साऊ। आणि बाकी मग आरेमान 200-250, 250-250 आणि मेघदूत
300 म्हणजे 250 ते 300 108. चांगलं 108 पण 250 पर्यंत क्वालिटी नाही ना एवढी. आणि आता ते एक हे पण आले, नाव विसरलो मी आता, ही वराठी हाईस्ट बाजार हो काय लागला? साऊ मॉलचं 400 400 पर्यंत मॉलचे. हा, मग बाकी आपलं इतर असं 300, 350, 250, 250 म्हणजे त्याची साईजनुसार बाजार असेच राहतील की वाढतील? बाजारभाव तर आता या पावसाने नुकसानी झाले. बाजारभाव वाढायला पाहिजे. आम्हाला या बाजारभावात परवडत नाही. बाजार कमी कमी 400 म्हणजे 300 ते 500, 550 असं चालायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत वाटतं? तसं बाजार आता एवढ्या 10-12 दिवसापासून पुढं थोडीशी जर थंडीची हे जर व्हायला लागली तर मग मार्केट वाढन, आवक घटन. जरा गरमी नसली, उष्णता नसली तर आवक कमी राहते ना. आज कशी आवक होती? आज आवक फुल होती. आज म्हणजे दीपोळीमुळं थोडेसे माल तुंबलेले, त्याच्यामुळे माल आवक होती पण माल कलर जास्त होते. इथं काय झालं, आता बॉम्बेवाले गेले, कलरला मागणी कमी, गजऱ्या मालाला मागणी. आता शेतकरी मानव नवीन कुठली लागवड केली पाहिजे फायदेशीर राहील? शेतकरी विरान आणि साऊ. विरांग आणि साऊ का बरं? ते थंडीमध्ये चांगलं चालतं ना. चांगलं चालतं. हा, चांगल्या व्हरायटी. विरांची व्हरायटी म्हणजे 1 नंबर व्हरायटी. विरांग 1 नंबर. आणि साऊ मॉलला वगैरे पण चालतं आणि चांगली साऊ पण तशी चांगली व्हरायटी. विरांग थंडीत चालते. हो. धन्यवाद. आपला नमस्कार. आज 25 ऑक्टोबर 2025 नारायणगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला? बाजार होती 200, 250, 300. 200, 250, 300. आर्यमान काय गेला? आर्यमान 200, 250 होते. हलके माल 150, 200. मेघदूत चांगले मग गेले 250 पर्यंत. 250 पर्यंत. साऊ होते चांगले 300 पर्यंत. हाईट बाजार हो काय? 300 रुपये. 300 रुपये. धन्यवाद. बारी झाले हा पहिल्या बारी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या ओजू न्यूजला सबस्क्राईब करा. अशाच शेतीविषयक राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय आपलं काय ना? चंद्रकांत शाला.